मुलांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चेरी ट्री ही पोएम अभ्यासली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पोएममध्ये असणारे फिगर्स ऑफ स्पीच अभ्यासणार आहोत. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय? इंग्लिशमध्ये कोणते कोणते फिगर्स ऑफ स्पीच असतात हे तुम्ही 10वी पर्यंत अभ्यासले असेलच, परंतु तरीही आपण पुन्हा शिकणार आहोत. मराठीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिना. भाषेचं सौंदर्य खुलावं म्हणून कवितेची रचना करताना कवी फिगर्स ऑफ स्पीच वापरत असतो. चेरिटी या पोएममध्ये कवीने ॲलिटरेशन, रिपिटेशन, अँटिथेसिस, क्लायमॅक्स, पर्सॉनिफिकेशन व मेटॅफर हे फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत. मुलांनो, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये फिगर्स ऑफ स्पीच हा टॉपिक 2 मार्कासाठी विचारला जातो. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे आणि समजावून घ्यायचा आहे. Name and explain the figures of speech in the following. खाली दिलेल्या ओळीतील फिगर ऑफ स्पीच ओळखा आणि एक्सप्लेन करा. फाइंड आउट अन एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच. कवितेमधून विशिष्ट अलंकाराची ओळ शोधा. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला टेबल दिलेला असेल आणि तो टेबल पूर्ण करायचा. पिक आउट 2 एक्झाम्पल्स ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. कवितेमधून विशिष्ट अलंकाराचे 2 एक्झाम्पल शोधायचे. आयडेंटिफाय अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम विच इज एक्सप्रेस द फॉलोविंग फिगर्स ऑफ स्पीच. परत तोच प्रश्न आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. दिलेल्या ओळीतील अलंकार ओळखा आणि त्या अलंकाराची ओळ शोधा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ फिगर्स ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन इट. खाली दिलेला टेबल पूर्ण करा. आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल द स्टांजास ऑफ द पोयम. यमक अलंकाराची स्कीम सांगा. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी मुलांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारल्या जाऊ शकतात. Now, we will see the first figure of speech, that is alliteration. In alliteration, sound is repeated in the given line. alliteration हा फिगर्स ऑफ स्पीच मध्ये काय असतं? साऊंड रिपीट झालेला असतो. साऊंड म्हणजे काय? उच्चार. alliterationला मराठीमध्ये अनुप्रास म्हणतात. See, there are near about 6 examples of alliteration in our first poem. See the first example. Since I placed my cherry seed in the grass. बघा, ह्या पहिल्या लाईन मध्ये आपल्याला एस साऊंड रिपीट झालेला दिसतोय. सिन्स आणि सीड. सी द सेकंड एक्झाम्पल. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. आय सेड अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. वॉटर्ड आणि वेंट या ठिकाणी कोणता साऊंड रिपीट झालेला दिसतोय आपल्याला? डब्ल्यू साऊंड रिपीट झालेला दिसतोय. सी द थर्ड एक्झाम्पल. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. या ठिकाणी आपल्याला एस साऊंड रिपीट झालेला दिसतोय. सडनली आणि समर. सी द फोर्थ एक्झाम्पल. गोट्स एट द लीव्स द ग्रास कटर साईड स्प्लिट इट अपार्ट. सी, गोट्स आणि ग्रास या ठिकाणी आपल्याला जी साऊंड रिपीट झालेला दिसतोय. त्यानंतर साईड, स्प्लिट या ठिकाणी आपल्याला एस साऊंड रिपीट झालेला दिसतोय. फिफ्थ एक्झाम्पल बघा. हु वॉच्ड वॉन्डरिंग व्हाईल टाइम अँड रेन. वॉचचा डब्ल्यू साऊंड आणि वॉन्डरिंगचा डब्ल्यू साऊंड. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला डब्ल्यू साऊंड रिपीट झालेला दिसतोय. सिक्स्थ एक्झाम्पल मध्ये बघा. मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. या ठिकाणी 2 साऊंड रिपीट झालेले दिसत आहे बघा. मेड अ मिरॅकल. मेड आणि मिरॅकल या ठिकाणी एम साऊंड रिपीट झालेला दिसतोय आणि फ्रॉम ग्रीन ग्रोईंग या ठिकाणी जी साऊंड रिपीट झालेला दिसतोय. आता याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं बघा. डॅश डॅश साऊंड इज रिपीटेड विथ प्लीजिंगली. जो साऊंड रिपीट झालेला असेल तो साऊंड त्या रिकाम्या जागेत टाकायचा आहे आणि पुढचं एक्सप्लेनेशन जसंच तसं तुम्हाला पाठ करून लिहायचं आहे. मुलांनो, लक्षात ठेवा, एक्सप्लेनेशन हे 1 मार्कासाठी विचारलं जातं.
म्हणून तुम्हाला हे एक्सप्लेनेशन पाठ करायचं आहे. फक्त दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जो साऊंड रिपीट झालेला असेल तो साऊंड तुम्हाला त्या ठिकाणी त्या गाळलेल्या जागेमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे? सी द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. इन रिपिटेशन वर्ड इज रिपीटेड. बघा मुलांना, मगाशी आपण अलिट्रेशन मध्ये काय रिपीट झालेलं बघितलं? साऊंड. साऊंड म्हणजे काय? उच्चार. पण रिपिटेशन मध्ये आपल्याला शब्द रिपीट झालेला असतो. दोनही फिगर ऑफ स्पीच मधला फरक लक्षात घ्यायचा आहे. रिपिटेशन या शब्दातच याचा अर्थ दडलेला आहे. रिपिटेशन म्हणजे काय? पुनरावृत्ती. पण कसली पुनरावृत्ती? शब्द. म्हणजे या ठिकाणी शब्द रिपीट झालेला असतो. सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. बघा या ठिकाणी कोणता शब्द रिपीट झालेला दिसतोय? अँड शब्द रिपीट झालेला दिसतोय. सी द सेकंड एक्झाम्पल. अँड मून मॉथ्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड I प्रेज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अँड हा वर्ड रिपीट झालेला दिसतोय. म्हणून हे एक्झाम्पल कशाचे आहेत? रिपिटेशनचे. मग याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं? तर याचं एक्सप्लेनेशन हे पाठ करायचं. वर्ड्स आर रिपीटेड विथ प्लीजिंगली. कोणता वर्ड रिपीट झालाय हे सुद्धा तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. वर्ड्स आर रिपीटेड विथ प्लीजिंगली असं एक्सप्लेनेशन केलं तरी चालेल. समजलाय? ठीक आहे. See the next figure of speech, that is personification. In personification, human qualities are given to inanimate object. Human qualities म्हणजे काय? मानवाचा गुणधर्म. मानवाचे जे गुणधर्म असतात ते निर्जीव वस्तूंना दिले जातात पर्सॉनिफिकेशन मध्ये. आता ते कसं ते आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. Near about 5 examples of personification in our first example. We will see it one by one. See the first example. And suddenly, that summer near the end of May, I found a tree had come to stay. See, here, cherry tree has given the human quality of staying. See the next example. It was very small, 5 months child, lost in the tall grass, running wild. In second example, cherry tree has given the human quality of losting in the tall grass. See the third example. The young tree struggle upward thrust. Here, cherry tree has given the human quality of struggling. See the fourth example. While bees in an ecstasy drank. Here, bees has given the human quality of drinking. Fifth example. And moon moths and singing cricket. Cricket has given the human quality of singing. बघा आता याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. डॅश डॅश हॅज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ डॅश डॅश. आता तुम्हाला दोन रिकाम्या जागा दिसत आहे. सुरुवातीला एक दिसते आणि शेवटी एक दिसते. पहिली जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी ज्या गोष्टीला ह्युमन क्वालिटी दिली आहे ती गोष्ट सुरुवातीला लिहायची आहे आणि दुसऱ्या गाळलेल्या जागामध्ये कोणती ह्युमन क्वालिटी दिलेली आहे ती ह्युमन क्वालिटी पुढे लिहायचं आहे आणि हे एक्सप्लेनेशन पाठ करायचं आहे. बघा मी प्रत्येक लाईनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं आहे. नीट समजावून घ्यायचं आहे आणि एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी पाठ करून जो गुणधर्म ज्या वस्तूला तो गुणधर्म दिलेला आहे ते पहिल्या गाळलेल्या जागामध्ये आणि जो गुणधर्म दिलेला आहे तो सेकंड गाळलेल्या जागेमध्ये आपल्याला लिहून त्याचे एक्सप्लेनेशन कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज अँटिथेसिस. इन अँटिथेसिस two opposite words, feelings and ideas are expressed in together. अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीच मध्ये दोन विरुद्धार्थी शब्द, दोन विरुद्धार्थी भावना किंवा दोन विरुद्धार्थी कल्पना ह्या एक्सप्रेस केलेल्या असतात. See, there are near about 2 examples of antithesis in our first poem. We will see it one by one. See the first example. It was very small, 5 months child lost in the tall grass running wild. See, here small and tall, these two opposite words are expressed in together. See the next example. Come back, thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. Here, poor and richer,
these two opposite words are expressed in together. See the explanation. Two opposite words dash dash and dash dash are expressed in together. बघा मुलांनो, याचं एक्सप्लेनेशन काय करायचं आहे? टू ऑपोजिट वर्ड्स, दोन गाळलेल्या जागा तुम्हाला दिसत आहे बरोबर. त्या गाळलेल्या जागामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? कोणते दोन ऑपोजिट वर्ड्स, कोणते दोन विरुद्धार्थी शब्द वर्णन केलेले आहे, एकत्र आलेले आहेत, ते तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्या गाळलेल्या जागामध्ये एक शब्द आणि दुसऱ्या गाळलेल्या जागामध्ये दुसरा शब्द, अशा प्रकारे दोन विरुद्धार्थी शब्द तुम्हाला त्या एक्सप्लेनेशन मध्ये टाकायचं आहे आणि बाकीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लर्न करायचं आहे आणि जसंच्या तसं लिहायचं आहे. See the next figure of speech, that is climax. In climax, words are arranged in ascending order. क्लायमॅक्स या फिगर ऑफ स्पीच मध्ये शब्दांची रचना ही असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? चढत्या क्रमाने केलेली असते. आता ते कसं? आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ क्लायमॅक्स. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फियर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. बघा, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये लाईट, एअर अँड सन हे जे वर्ड्स आहेत हे असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेले आहे, म्हणजे चढत्या क्रमाने यांची मांडणी आहे. सी द सेकंड एक्झाम्पल. पिंक, फ्रॅजाईल, क्विक टू फॉल. पिंक, फ्रॅजाईल हे वर्ड सुद्धा असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केलेले आहे. याचे एक्सप्लेनेशन कसं करायचं? वर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर, हे एक्सप्लेनेशन जसंच्या तसं पाठ करायचं आणि क्लायमॅक्सचं कुठलंही एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर त्याचं एक्सप्लेनेशन वर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर हे असंच लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. इन मेटाफर टू थिंग्स आर कम्पेअर्ड इम्प्लिसिटली और इनडायरेक्टली. मेटाफर या फिगर ऑफ स्पीच मध्ये दोन गोष्टींची तुलना असते, पण ती तुलना कशी असते? इम्प्लिसिटली. इम्प्लिसिटली म्हणजेच इनडायरेक्टली. इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या. म्हणजे दोन गोष्टींची तुलना ही अप्रत्यक्षरित्या मेटाफर मध्ये केलेली असते. हा फिगर ऑफ स्पीच खूप महत्वाचा आहे, व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. बघा, मेटाफरचं एकच एक्झाम्पल आपल्या पोएम मध्ये आलेलं आहे, ते आपण बघूया. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. पोयम ज्यावेळेस आपण अभ्यासली त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड, चेरी ट्री आणि 5 महिन्याचं बाळ, ह्या दोघांची काय केलेली आहे? तुलना केलेली आहे. म्हणजे चेरी ट्री कशासारखं दिसतंय? अगदी 5 महिन्याच्या बाळासारखं. पण ही तुलना कशी आहे? अप्रत्यक्षरित्या केलेली आहे, म्हणून हे एक्झाम्पल मेटाफरचं आहे. आता याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं आहे? डॅश डॅश इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू डॅश डॅश. पहिल्या गाळलेल्या जागामध्ये ज्या गोष्टीची तुलना झालेली आहे ती गोष्ट पहिल्या गाळलेल्या जागेमध्ये लिहायची आहे आणि ज्याच्याशी तुलना झालेली आहे ते आपल्याला सेकंड गाळलेल्या जागामध्ये लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या एक्झाम्पलचं एक्सप्लेनेशन कसं होईल? चेरी ट्री इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू 5 months चाइल्ड. समजले? चेरी ट्रीची तुलना कोणाशी केलेली आहे? 5 महिन्याच्या बाळाशी, पण ती कशी? इनडायरेक्टली. ठीक आहे. Students, I hope you have understood whatever I taught you today. If you have any doubts, you can comment me. I will try my best to solve your doubts. If you like my videos, like and subscribe to my channel and share with your friends. Thank you and take care.